तर बऱ्याच वेळा आपल्याला असं सिलेक्ट करायला गेलो, एखादा रो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. तर आपण काय करतो, असं शिफ्ट शिफ्ट प्रेस करतो आणि असं ॲरो करतो. तर हा ॲरो न करता आता आपले किती रेकॉर्ड आहे, जवळपास हे 1097 रेकॉर्ड्स आहे, 96 रेकॉर्ड्स आहे. तर एवढे रेकॉर्ड सिलेक्ट करायला बराच वेळ जातो आणि जास्त रेकॉर्ड्स असतात. जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्टवर काम करतो ना, तेव्हा खूप सारे रेकॉर्ड्स असतात. मग त्यावेळेस आपल्याला काय करायचं ना, आपल्याला आता सपोज एखादं फंक्शन यूज करायचं. आता इथे मी म्हणतो मला सम हे फंक्शन यूज करायचं आहे, सम. किंवा आता मी इथे खाली वापरतो, एकदम शेवटी जे आहे ना, आता इथे मी शेवटी आलो. इथे मला हे टोटल जे रेव्हेन्यू आहे ना, त्याचा सम करायची, टोटल काढायची ह्या पूर्ण कॉलमची. तर मी काय करणार ना, एकतर मी असं सम फंक्शन लिहिणार आणि त्यानंतर मग आता आपण काय करणार, हे सिलेक्ट करणार. आता इथून एक एक वरून म्हणजे खालून वरती जाऊ शकतो आपण सिलेक्ट करत एक एक, किंवा वरतून खाली येऊ शकतो. तर मी आता काय करतो ना, की मी इथं इथं सुरुवात केली आणि कंट्रोल शिफ्ट आणि अप जो ॲरो आहे तो सिलेक्ट केला. तर हे एकदम पहिल्या याच्यापर्यंत जातं, पहिल्या रो पर्यंत जातं आणि त्याच्यानंतर फक्त ब्रॅकेट कंप्लीट करून घ्यायचा. तर आपली जी टोटल आहे ती इथे येऊन जाते ऑटोमॅटिक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण हे सम करू शकतो किंवा सिलेक्ट करायचं. सांगायचा मुद्दा आहे की शॉर्टकट की जी आहे ना, ती लक्षात घ्या इथे. जेव्हा कधी आपल्याला असे मल्टिपल व्हॅल्यू सिलेक्ट करायचे असेल, तेव्हा आपण डायरेक्टली आणि पूर्ण पूर्ण रोज सिलेक्ट करायचे असेल, त्यावेळेस आपण हे करू शकतो. म्हणजे कंट्रोल शिफ्ट आणि डाऊन ॲरो जो आहे तो करू शकतो आपण सिलेक्ट. तर हे झाल्यानंतर आता आपल्याला याच्यावरती मी तुम्हाला फिल्टर आउट करायला सांगितले होते. डेटा फिल्टरिंग, डेटा सॉर्टिंग वगैरे असे छोटे छोटे फंक्शन्स आहे, बरेचसे फंक्शन्स आहे. आता हे एक्सेलचं जे आहे ना, एक्सेलमध्ये भरपूर काही गोष्टी आपण करू शकतो. ह्या डेटा आता इथं बघा, फॉर्म्युलाज हे जे फंक्शन टॅब आहे ना, ते फॉर्म्युलाजमध्ये बरेचसे तुम्हाला फंक्शन्स भेटतील. इन्सर्ट फंक्शन जे आहे ते की कोणतंही फंक्शन आपण करू शकतो, ऑटो सम करू शकतो. फायनान्शियल जे आहे मग त्यात बरेचसे फंक्शन्स आहे. ते इथे परत डेट अँड टाइमचे फंक्शन आहे. डेट टाइममध्ये पण आपण फक्त एखादी डेट असेल त्याच्यातून फक्त डे आपल्याला रिट्रीव्ह करायचं असेल तर आपण डेज फंक्शन यूज करू शकतो वगैरे. किंवा एंड ऑफ मंथ काढायचं आहे, स्टार्ट ऑफ मंथ काढायचे, असे बरेचसे फंक्शन्स आहेत, आपण ते यूज करू शकतो. काही मॅथचे फंक्शन आहे, मॅथ बघा तुम्ही इथं जे काही स्ट्रॅटेजिक किंवा ट्रिग्नोमेट्रीचे जे फंक्शन्स आहेत ते यूज करू शकतो. अजून याच्यात भरपूर आहे, स्टॅटिस्टिकलचे, इंजिनिअरिंगचे. आता यात जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्टवर काम करतो ना, तेव्हा हे सर्व यूज करायची एवढी गरज नाही पडत. फक्त काही स्पेसिफिक असतात, जसं की सम झाले, मिनिमम, मॅक्सिमम, काउंट, ॲव्हरेज, मीन, मेडियन, मोड, असे वेगवेगळे जे आहे फंक्शन. परत डेव्हिएशन आहे, स्टँडर्ड डेव्हिएशन आणि व्हरायन्स, ह्या गोष्टी आपल्याला कॅल्क्युलेट करू. असे मी जे मेन मेन आहे ते आता सांगितलेले आणि याचा आपण पुढे बघणारच आहोत की मीन कसा काढायचा, मोड कसा काढायचा, मेडियन कसा काढायचा, व्हॅरियन्स, स्टँडर्ड डेव्हिएशन कसे काढायचे, हे सर्व मी सांगणार आहेत विथ प्रॅक्टिकल एक्झाम्पल. जेव्हा आपण एक्सेलचा कोर्स होईल ना, त्यात सर्व ह्या गोष्टी शिकवल्या जातील. ठीक आहे. तर हे झालं फॉर्म्युलाच्या टॅबवरती आणि आता इथं डेटाच्या टॅबवरती बरेचसे असे फंक्शन्स आहे की जे आपण करू शकतो. म्हणजे टेक्स्ट टू कॉलम, म्हणजे आता हे एक्झाम्पल सहित घेईल, इथं सांगण्यात लगेच अर्थ नाही किंवा समजणार नाही एवढे. आता सध्या इथं मी तुम्हाला फिल्टर करण्यासाठी सांगितलं होतं की फिल्टर कसा अप्लाय करायचा. तर याला इथं डेटाच्या टॅबमध्ये तुम्ही एकतर पूर्ण हे हेडर आहे ते सिलेक्ट करू शकता किंवा फक्त इथे तुम्ही याच्यावरती क्लिक केल्यानंतर एखाद्या कॉलम हेडरवरती क्लिक करायचं आणि याच्यावरती ह्या फिल्टरवरती क्लिक करायचं. हा फिल्टर आहे ना, फिल्टर आयकॉन पूर्ण याला प्रत्येक ठिकाणी अप्लाय होऊ शकतो. किंवा आता हे काढलं मी, तर याच्याऐवजी आपण शॉर्टकट की जर करायची असेल तुम्हाला, तर तुम्ही काय करायचं ना, की कंट्रोल शिफ्ट आणि एल असं कुठे पण, म्हणजे आता मी सांगितलं, आता इथं मी इथं ठेवलंय कुठंतरी, माझा कर्सर इथं आहे किंवा सेल इथं आहे, तर कंट्रोल शिफ्ट आणि एल हे प्रेस केलं तर हे ऑटोमॅटिक फिल्टर येऊन जातो सेम. तर अशा पद्धतीने आपण हे फिल्टर करू शकतो. आणि याच्यात मी तुम्हाला काही फिल्टर करायला सांगितले होते की फक्त मॉर्निंग सेशनचे वगैरे किंवा इव्हिनिंग सेशनचे डेटा रिट्रीव्ह करायचे, तर हे असे रिट्रीव्ह करायचे. आणि याच्यावरती आपल्याला हे जे फिल्टर आहे, आता हे बेसिक आहे, म्हणजे एवढं काही अवघड नाही, परंतु फक्त सांगतोय की असं आपण हे फिल्टर आउट करू शकतो.
त्यानंतर आपल्याला काही डेटा सॉर्ट पण करता येतो. आता ऑलरेडी हा डेटा सॉर्टेड आहे, तर ए टू झेड आणि झेड टू ए असे उलटे आणि म्हणजे ए टू झेड आणि झेड टू ए अशी सॉर्टिंग आपण करू शकतो. स्मॉलेस्ट टू लार्जेस्ट आणि लार्जेस्ट टू स्मॉलेस्ट, जशी रिक्वायरमेंट असेल तशी. म्हणजे हे जे आहे ना डेटा प्रिपरेशन, मी म्हटलं की आपल्याला हे डेटा प्रिपरेशन करण्यात बराच वेळ जातो. डेटा फिल्टरेशन झालं, मग आता याच्यात आपल्याला लेट्स से हे जे आहे, आता हा रेव्हेन्यू आहे ना, सपोज ते ब्लँकवाला जे आहे ना, की जिथं जिथं झिरो रेव्हेन्यू त्याला आपल्याला स्किप करायचं, तर आपण असं फिल्टर आउट करून हा डेटा आपण काढू शकतो. जसं की आपला हा डेटा पूर्ण क्लीन झाला, जिथं जिथं रेव्हेन्यू आहे तेवढंच पूर्ण दिसेल आणि त्यावरून आपण याचं अनालिसिस करू शकतो. तर आता याच्यात आपल्याला काय करायचं आहे, की आता याच्यात पिव्होट टेबल क्रिएट करायचा. तर पिव्होट टेबल कसा क्रिएट करणार? तर पिव्होट टेबल क्रिएट करण्यासाठी आता पहिली पिव्होट टेबल ही कन्सेप्ट काय आहे? तर पिव्होट टेबलमध्ये आपण जेव्हा हा पूर्ण डेटा असतो आपला, हा पूर्ण रोजचं जे डेटा आहे, जवळपास 1111 आपले रेकॉर्ड्स आहे. आता याच्यात आपल्याला सांगितलं की मला एक सांगा की पर्टिक्युलर मॉर्निंग सेशनचा रेव्हेन्यू किती किंवा इव्हिनिंग सेशनचा रेव्हेन्यू किती. जर हे सांगितलं तर मी आता नॉर्मल करायला गेलो तर लेट्स से मला फक्त मॉर्निंग सेशनचा रेव्हेन्यू काढायचा इथे. तर मी काय करणार ना, इथे हे सिलेक्ट करणार, इथे मॉर्निंग सिलेक्ट करणार. मग माझं काय आलं, हे पूर्ण रेकॉर्ड आले मॉर्निंग. आता हे मला कळालं की हे मॉर्निंगचं आहे, पण मग मला करायचं आहे तर मग मी कसं करणार आता? तर मी याला पूर्ण सिलेक्ट करणार किंवा याची सम करणार. आता जी सम आपण ऑलरेडी केलेली आहे इथे, तर हा ती काढली होती मी इथे. तर इथे सम करणार आणि मग मी काय करणार, हे जे आहे हा कॉलम जो आहे तो पूर्ण सिलेक्ट करणार. मग त्याला मी काय करणार, हे जे आहे याला मी पूर्ण सिलेक्ट करणार याच्यात कंट्रोल शिफ्ट अप, ठीक आहे. आणि मग मी असा ब्रॅकेट कंप्लीट केल्यानंतर माझा हा एवढा रेव्हेन्यू येईल. तर हे झालं मॉर्निंगचं. परंतु आता हे काढण्यासाठी मला बराच वेळ गेला. म्हणजे मी जर मॅन्युअली करायला गेलो तर अजून काही रिक्वायरमेंट असेल की टीचर वाईज फक्त एका टीचरचा या पर्टिक्युलर, तर मग मला ह्या गोष्टी म्हणजे जे आहे मॅन्युअल करण्यासाठी वेळ जाऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करायचंय, तर आता यासाठी पिव्होट टेबल हेल्प करतं. म्हणजे समरायझेशन असतं ना, आता ह्या गोष्टी लक्षात घ्या. ज्या काही मी कीवर्ड वापरते ना, समरायझेशन ऑफ डेटा. आता हे तुम्हाला जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू वगैरे देशाल त्यावेळेस तुम्हाला हे वर्ड स्पेसिफिक वापरायला आले पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला विचारलं व्हॉट इज पिव्होट टेबल, तर आपल्याला असं सांगता आलं पाहिजे की पिव्होट टेबल इज समथिंग विच इज गोइंग टू समराइज आवर डेटा इन अ ॲग्रिगेटेड फॉर्मॅट. समराइज म्हणजे ॲग्रिगेशन, म्हणजे काय, एकत्रीकरण करणे. म्हणजे मला मॉर्निंग जो काय रेकॉर्ड्स आहे, मॉर्निंगचा जो रेव्हेन्यू आहे तो मला पूर्ण टोटल पाहिजे असेल, तर क्विकेस्ट मेथड किंवा फास्टेस्ट मेथड म्हणजे युजिंग अ पिव्होट टेबल. ठीक आहे, मॅन्युअल न करता पिव्होट टेबल यूज करायचं. तर तुम्हाला असं सांगता आलं पाहिजे की whenever we have some data which is in a larger data set, we whenever we wanted to see the data in a short format or summarized format, we can use a pivot table. आता ते कसं करायचं? आता हा पिव्होट टेबल क्रिएट करण्यासाठी एक इन्सर्ट मेनू मध्ये जायचं इथे. आता इन्सर्ट मध्ये तुम्हाला आता इथं बघितलं तर इथं क्लिक केल्यानंतर डायरेक्टली तुम्ही इथं क्लिक करू शकता. आता तुमच्याकडं कोणतं व्हर्जन आहे एक्सेलचं त्याच्यावरती डिपेंड आहे की तुम्हाला काय काय ऑप्शन दिसतात. आता माझ्याकडे जे व्हर्जन आहे, माझ्यामध्ये 2019 ऑफिस 365 जे आहे ते एक्सेलचं जे व्हर्जन, तुमच्याकडे जे असेल त्याच्यानुसार हे ऑप्शन दिसेल. परंतु पिव्होट टेबल जो आहे तो इथे तुम्हाला असा इन्सर्ट पिव्होट टेबल म्हणून एक ऑप्शन असेल तुमच्या एक्सेलच्या मेनूमध्ये, तो यूज करायचा आहे. आणि फ्रॉम टेबल रेंज, आता जेव्हा आपण करतो तेव्हा हा यांनी बाय डिफॉल्ट पूर्ण रेकॉर्ड घेतलेले बघा, A1 पासून A1098. आता हे कुठं डिस्प्ले करायचं आहे तुम्हाला, चूज वेअर यू वॉन्ट टू डिस्प्ले, वेअर यू वॉन्ट द पिव्होट टेबल टू बी प्लेस्ड. म्हणजे नवीन वर्कशीट मध्ये करायचं किंवा एक्झिस्टिंग वर्कशीट मध्ये. कधी कधी छोटा डेटा सेट असेल आणि तुम्हाला इथलं साईडलाच पिव्होट टेबल पाहिजे असेल तर आपण एक्झिस्टिंग वर्क स्पेस मध्ये देऊ शकतो आणि मग त्यानंतर इथे लोकेशन आपण त्याचं देऊ शकतो. परंतु इथं टेबल रेंज जेव्हा सिलेक्ट करतो, आता मी काय करणार, एक नवीन शीटमध्येच मी हे क्रिएट करणार. तर क्लिक ऑन ओके म्हणायचं आहे. आता हे क्लिक केल्यानंतर आता आपल्याला सांगितलं होतं की मी तुम्हाला सांगितलं होतं की
आपल्याला काय करायचंय मॉर्निंग वाईज रेव्हेन्यू होता ना जे मी सांगितलं होतं ते. हा हो सर, सेशन वाईज रेव्हेन्यू. सेशन वाईज रेव्हेन्यू. तर आता जेव्हा आपण हा पिव्होट टेबल आला इथं हा ब्लँक येतो, परंतु याच्या राईट साईडला ह्या पिव्होट टेबल फील्ड्स असतात, त्या आपण घेतो. आणि इथे तुम्हाला फिल्टर्स, कॉलम्स, रोज आणि व्हॅल्यूज अशा असतात. आता फिल्टर्स म्हणजे आपण काही डेटा फिल्टर आउट करू शकतो, ते आता ऍड दाखवतो मी तुम्हाला वन बाय वन. कॉलम्स आणि रोज. कॉलम्स म्हणजे ह्या बाजूला डिस्प्ले होतात ते. आता कॉलम जर मी सिलेक्ट केला, आता इथं डे, सॉरी डेज असेल हे. आपला जो कोणता सेशन. सेशन एक कॉलम आहे जो मी आता इथं आफ्टरनून, इव्हिनिंग आणि नून आणि हे ब्लँक पण आलेलं आहे. ब्लँक काढून टाकूया आपण, ते कसं काढायचं ते बघूया. आणि त्यानंतर इथे आता हे ब्लँक जर काढायचं असेल तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकतात आणि हे ब्लँक जे आहे ते इथून काढून टाकू शकतात. म्हणजे जेवढे आहे आपले तेवढेच हे सेशन आलेले आहे. आता हे झालं. आता तुम्ही बघितलं असेल हा सेशन कुठे आला, जेव्हा आपण हा सिलेक्ट केला इथं रोजला आला. आता आपल्याला कॉलम डिस्प्ले करायचे, तर कॉलम आपल्याला डिस्प्ले करायचे ते आपल्याला काय करायचे, अटेंडन्स, सॉरी अटेंडन्सच होतं ना, सॉरी अटेंडन्स नाही, रेविन रेविन डे 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 आणि त्याचं रेव्हेन्यू. नाही, कोणता कोणता होता आपला? सर डे सेशन वाईज, डे वाईज रेव्हेन्यू. डे, मंडे, डे ट्यूजडे. हा, तो आपल्याला इथे नाही घ्यायचा, तर नाही सर. हो. इथे कॉलम्स मध्ये घ्यायचा. ऍक्च्युली हा डे नाही, थांबा एक मिनिट, मला डेटा बघू द्या. जो आपला मंडे ट्यूजडे हा आहे ना, हा डे. तर हा इथे असा काय येतोय, घेतला हा. मी आता असा हा ड्रॅग करू शकतो इथे, हा आहे जो कॉलम्स मध्ये. काहीतरी मिस्टेक झालेली आहे आपली. एक मिनिट. मंडे ट्यूजडे वगैरे हा जो डेट आहे त्याच्यात एक फॉर्मॅट चेंज झाला वाटतं. एक मिनिट, याला परत काहीतरी मिस्टेक झाली असणार आहे, याला डिलीट करतो मी आता. हा जो आहे आपला, त्याला मी याला आता इन्सर्ट मध्ये गेलो मी. याला पिव्होट टेबल फ्रॉम टेबल रेंज, आणि हा पूर्ण मी सिलेक्ट करतोय न्यू वर्कशीट मध्ये. आणि आता इथे हा डे परत असंच येत आहे. सेशन इथे मी घेतला, कॉलम मध्ये मला डे पाहिजे. तर असू दे, म्हणजे मी तुम्हाला सांगतो आता, हे डे जरी येत असला तर असा त्याऐवजी मी आता इथे व्हॅल्यूज मध्ये आपल्याला काय घ्यायचंय, अटेंडन्स घ्यायची इथे. सर त्या डे मध्ये आपल्या पिव्होट टेबल फील्डच्या जो आपला जो हे आहे त्याच्या डेच्या इथे आपल्याला खालचे ऑप्शन दिसतात. जर तिथून आपल्याला जर म्हणजे मंडे ट्यूजडे जर मिळाला तर तिथून आपण सिलेक्ट केलं तर राईट साईडला जिथून आपण सिलेक्ट करतोय येते ना वरती हा हा लिस्ट मधनं हा. एखाद्या याच्यावरती म्हणजे खाली नाही का आपल्याला लिस्ट ओपन करायची झाली तर तो ड्रॉपडाऊनचा एरो येतोय ना डेटच्या समोर हा वरती, इथे. हा तिथे आलं ना राईट साईडला. हा हम्म.
ठीक आहे सर. नाही नाही, हा डेट वेगळा काय येतोय मला सर कारण मी पण केलं काल ते, हा तर हा. तिथं मला मंडे वगैरे आलेले आहे, पण त्याच्यामध्ये डेट फॉर्मॅट कस्टम आहे. मग तुमचं चेक करा ना कोणता एकदा डे फॉर्मॅट. एक मिनिट. सोर्समध्ये. हम्म. नाही, मी जो जनरल जरी केला सर त्याच्यामध्ये काय कस्टम होता, कस्टम डेट फॉर्मॅट. कस्टम होता ना. हो. एक मिनिट. नाही, मी काहीतरी ऍक्च्युली मी थोडं त्याचं प्रोसेसिंग करत होतो काहीतरी डेटाचं. मी काहीतरी चेंजेस केले या डेटा सेटमध्ये असं वाटलं मला वाटतंय. तर सर एकदा नाही तर एक फिल शीट म्हणजे क्लोज करून परत ओपन करा, चेंजेस नाही होणार मग. एक मिनिट. ठीक आहे, आता बरंचसं मी केलं होतं पण हरकत नाही, अजून काहीतरी दाखवायचं तुम्हाला. ठीक आहे, आता हा जो डेटा आहे तो आता आपल्याकडे असा आहे आणि मी याच्यात काही फिल्टर आउट केलं होतं का. ठीक आहे, ब्लँक पण सिलेक्ट करून ठेवतो. ठीक आहे, आता आता जे आहे ते हे कस्टमरचे कॉलम म्हणजे जो आहे तो. तर त्याच्यात मी आता इन्सर्ट पिव्होट टेबल करतो आणि फ्रॉम टेबल रेंज आता हे सिलेक्ट करतोय. याच्यात काहीही करत नाही मी आता याचे चेंजेस. आणि न्यू वर्कशीट. आता इथे जो आहे तो मला काय घ्यायचा आहे, अगोदर सेशन घ्यायचं आहे. तो आला इथे आणि हा डे. तर डे आता आता बरोबर येतोय, तर मी इथे कॉलम्समध्ये घेतो. ठीक आहे. हा, तर इथपर्यंत आलं होतं माझं काहीतरी, ते मी डेटा टाईप चेंज झाल्यामुळे प्रॉब्लेम झाला होता, बाकी काही नाही. तर इथे आल्यानंतर आता आपण व्हॅल्यूजमध्ये घ्यायचं आहे. व्हॅल्यूजमध्ये आपल्याला काय घ्यायचं आहे, हे अटेंडन्स घ्यायचं आहे. ठीक आहे. तर आता इथे अटेंडन्स जर घेतली तर इथं काउंट ऑफ अटेंडन्स येते. तर याच्यात जायचं आहे आणि इथे व्हॅल्यू फील्ड सेटिंग्स इथे जायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, सम करायची. म्हणजे सम का करायची, कारण की काउंट काय होतं ना, फक्त नंबर ऑफ रोज काउंट करतं. आफ्टरनूनला किती रोज आहे, म्हणजे 1000 मध्ये आफ्टरनूनचे अगोदर दाखवत होतं ना 50-53 वगैरे एवढे सेशन दाखवत होतं. परंतु प्रत्येक सेशन मध्ये आपल्याला काहीतरी काउंट काढायचं आहे. त्यासाठी आपण सॉरी टोटल टोटल अटेंडन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण इथे हे व्हॅल्यू सिलेक्ट करू शकतो. आता याच्यात जर बघितलं तुम्ही व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये, आता तुम्हाला याचं पिव्होट टेबलचं स्ट्रक्चर जे आहे, आता एवढ्या इझिली आपण हे टोटल कॅल्क्युलेट करू शकलो. म्हणजे जरी रेव्हेन्यू जरी कॅल्क्युलेट करायची वेळ आली तरी आपण करू शकतो. आता रेव्हेन्यू जर कॅल्क्युलेट करायची वेळ आली तर आपण इथे काय करू शकतो, याच्याच बाजूला आपण हे दुसरी फील्ड ऍड करू शकतो व्हॅल्यूजमध्ये. आता इथं सम ऑफ रेव्हेन्यू, इथं बघा तुम्ही याच्यात प्रत्येक हे सम फंक्शन आहे. आता हे बरेचसे फंक्शन्स आहे, हे ॲग्रिगेटेड फंक्शन्स आहे. तुम्हाला जर बघायचं असेल की काउंट, ॲव्हरेज, मॅक्स, मेन, प्रोडक्ट आणि त्यानंतर एस टी डी डेव, स्टँडर्ड डेव्हिएशन पी, व्हेरायन्स आणि व्हेरायन्स पी. आता हे फंक्शन जे आहे ना ते आपण यूज करणार आहे. आणि डेटा अनालिटिक्समध्ये जेव्हा आपण काम करतो ना, बऱ्याच वेळा आपल्याला एवढे जे फंक्शन्स आहे ना इथे तेच जास्त करून यूज करावं लागतात. जास्त काही, आणि बाकीचे थोडेसे जे मेन, मेडियन, मोड वगैरे आहे ना ते पण आहे. रेंज फंक्शन आहे, व्ही लुकअप वगैरे आहे. हे फंक्शन्स आपल्याला बऱ्याच वेळा यूज करावं लागतात. त्याचे आपण एक्झाम्पल सहित बघूया. तर हे झाल्यानंतर आता इथं तुम्ही बघा, याच्यात आता तुम्हाला हे 4 सेक्शन आहे ना ते महत्वाचे. म्हणजे जेव्हा आपण पिव्होट टेबलचा विचार करतो तर आपल्याला जेव्हा आता हे क्विकली आपल्याला काही रिपोर्ट जनरेट करायचे असतात त्यावेळेस आपण हे यूज करू शकतो. आता याच्यात 3 फील्ड असतात. एक तर कॉलम म्हणजे आपले हे कॉलम्स आहे, सेशन म्हणजे रोज म्हणजे हे इकडे दिसणार आहे, आणि हे व्हॅल्यूज म्हणजे ऍक्च्युअल टेबलमध्ये व्हॅल्यू दिसणाऱ्या त्या.
आता एक फिल्टर म्हणून एक ऑप्शन आहे. फिल्टरमध्ये पण आपण एखादा असा देऊ शकतो. ते लेट्स से रेव्हेन्यूचा एक फिल्टर इथं आपण ॲड करू शकतो. रेव्हेन्यूचा फिल्टर जर आपण ॲड केला तर इथं असं येतं. याला सिलेक्ट मल्टिपल म्हटलं तरी आपण असं सिलेक्ट करू शकतो. आता ब्लँक आपल्याला घ्यायचाच नाही रेव्हेन्यू, तर आपण हे सिलेक्ट करू शकतो आणि मग हा पिव्होट टेबल असा व्यवस्थित दिसेल. म्हणजे याच्यात आता आपण नॉर्मल जे आहे, आता याचे रिनेम वगैरे करायचं असेल, नाव चेंज करायचं असेल, तर आपण इथून हे चेंज करू शकतो. एक मिनिट. याच्या व्हॅल्यू फील्ड सेटिंग मध्ये जायचंय आणि कस्टम नेम आपण इथे देऊ शकतो. फील्ड नेम ऑलरेडी एक्झिस्ट. ठीक आहे, काहीतरी ठीक आहे, असं काहीतरी आपण नाव चेंज करू शकतो यांचं. तर अशा पद्धतीने आपण हे थोडंफार चेंजेस करू शकतो. याच्यात जर तुम्हाला पाहिजे असेल तर काहीतरी ॲव्हरेज काढायचं आहे एखाद्या, लेट्स से याच्या रेव्हेन्यूचा ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे, तर आपण ॲव्हरेज पण कॅल्क्युलेट करू शकतो आणि याचं मग फॉर्मॅटिंग वगैरे थोडंफार आपण इथून चेंज करू शकतो. जसं की आपल्याला हे जे पाहिजे आपल्याला पूर्ण 2च डेसिमल डिस्प्ले करायचं असेल तर आपण तसं हे चेंजेस करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे फॉर्मॅटिंग करू शकतो. आता याच्यात मी तुम्हाला अजून आपल्याला एक सिंपल, आता हे पिव्होट टेबलची कन्सेप्ट समजली असेल तुम्हाला. पिव्होट टेबलमध्ये पण तुम्हाला आता इथं फिल्टर मी अप्लाय केला की मला फक्त काय करायचं आहे की फक्त मला 2-3 जे रेव्हेन्यू आहे 77, 99 एवढंच डिस्प्ले करायचे, तर ते तेवढेच डिस्प्ले होतील. म्हणजे हा पिव्होट टेबल ऑटोमॅटिक फिल्टर आउट होईल. तर अशा पद्धतीने आपण हे करू शकतो. त्यानंतर अजून आपल्याला याच्यात अजून म्हणजे पिव्होट टेबलमध्ये ह्या गोष्टी करू शकतो आणि त्यानंतर आपण जर आता हे काढून टाकलं मी, आता हे एक रिमूव्ह फील्ड. आता मी काय ठेवलंय फक्त हे जे आहे अटेंडन्सच ठेवलेली आहे. तर अटेंडन्स आता आपण याला व्हिज्युअलायझेशनच्या स्वरूपात पण आपण प्लॉट करू शकतो. म्हणजे बऱ्याच वेळा जेव्हा तुम्ही डॅशबोर्ड बनवतात किंवा चार्ट्स बनवतात, त्यावेळेस असा डेटा असेल आणि त्याच्या बाजूला एखादा व्हिज्युअलायझेशन किंवा चार्ट्स असेल, तर तो अजून इफेक्टिव्ह दिसतो. त्यासाठी मग तुम्ही यातले एखादे चार्ट जे आहे, मी जसे काल सांगितले होते बऱ्याचपैकी चार्ट्स आहे, ते आपण सिलेक्ट करू शकतो आणि इथे इन्सर्टवर जायचं आहे आणि लेट्स से एखादा हा चार्ट किंवा हा आपण असा म्हणजे तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने दिसतोय वगैरे. मग लेट्स से हा चार्ट घेऊया. ठीक आहे. मग हे जे आहे ते तुम्ही असं या पद्धतीने इथे डिस्प्ले करू शकता. आता याची बरीचशी फॉर्मॅटिंग असते. आता तुम्हाला जर स्पेसिफिक इथे पण फिल्टर, ऑटोमॅटिक फिल्टर अवेलेबल आहे. म्हणजे मला फक्त इव्हिनिंगचं बघायचं असेल तर ते इव्हिनिंगचं फक्त इथे दिसेल. मला पूर्ण बघायचे असेल तर हे पूर्ण असे सर्व दिसतील. नंतर डे, मला डेमध्ये पण फक्त पर्टिक्युलर डेचा डेटा आपल्याला फिल्टर आउट करायचा आहे, तर मी तो डेचा इथे असा फिल्टर आउट करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण करू शकतो. रेव्हेन्यूचं पण करू शकतो. याच्यात बऱ्याचशा असतात. आपण हे टायटल चेंज करू शकतो. याच्या राईट क्लिक जर केलं तर फॉर्मॅट चार्ट म्हणून ऑप्शन असतं इथे, चेंज करू शकतो चार्ट टाईप आणि त्यानंतर इथे फॉर्मॅट चार्ट एरिया करू शकतो. मग याच्यात आपल्याला याची फिल जे आहे, फिल म्हणजे काय आहे की इथं बॉर्डर जी आहे ती आपण आता सपोज लेट्स से मला हा कलर चेंज करायचा आहे, तर मी असा एखादा ग्रे कलर घेतला तर असा हा ग्रे कलर वगैरे येईल. त्याची बॉर्डर वगैरे टाकायची असेल आता तर ती आपण करू शकतो. आता सध्या आहे बॉर्डर, तर आता सध्या लेट्स से मी अशी ह्या कलरची बॉर्डर देतो. तर असं थोडंसं डिझाईन स्पेसिफिक पण आपण चेंजेस करू शकतो. आणि हा चार्ट जर आपल्याला कन्वर्ट करायचा असेल, चेंज चार्ट टाईप राईट क्लिक केलं तर याच्यात आपण बऱ्यापैकी असा लाईन चार्ट वगैरे क्रिएट करू शकतो, जसा पाहिजे तसा. आता हे असं लगेच इथे आपल्याला डिस्प्ले होईल. काही पाय चार्ट आहे किंवा बार चार्ट असा या टाईपचा. आता हे झाले हॉरिझॉन्टल बार चार्ट. आता याच्यात तुम्हाला मी जे काही काल घेतले बऱ्यापैकी मी कन्सेप्ट घेतल्या, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की बार चार्ट होता, त्यानंतर स्कॅटर चार्टचं सांगितलं कसा होता प्लॉट वगैरे. आता या पर्टिक्युलर डेटाला स्कॅटर प्लॉट होऊ शकत नाही पिव्होट टेबलच्या याला, त्याला स्पेसिफिक डेटा लागतो.
मॅप आहे, मॅपसाठी पण लॅटिट्यूड आणि लॉन्जिट्यूड म्हणून 2 फील्ड लागतात ते. स्टॉक वगैरे हे आता हे रडार चार्ट आहे, ट्री मॅप आहे, सनबस्ट. आता बरेचसे नवीन नवीन चार्ट आलेले आहे, परंतु हा हिस्टोग्राम एक घेतला होता मी काल. बॉक्स प्लॉट एक आहे, वॉटरफॉल, फनेल, कॉम्बो. याचं डिस्क्रिप्शन वगैरे आहे इथे तुम्हाला, म्हणजे जर याची चार्ट्स बघितला तर जास्त करून कोणते यूज केले जातात मी सांगतो. म्हणजे मी आता यातले हे फनेल म्हणा, वॉटरफॉल, बॉक्स हे खूप रेअरली यूज केलेले. ट्री मॅप पण बऱ्याच कमी वेळेस यूज केलेला आहे. मी जास्तीत जास्त माझ्या प्रोजेक्ट्समध्ये हे कॉलम चार्ट वगैरे आहे, लाईन चार्ट यूज केलेले, मॅप चार्ट यूज केलेले, रडार पण यूज केलेला आहे, आणि त्यानंतर हिस्टोग्राम यूज केलेले, आणि एक स्कॅटर प्लॉट असे एवढे केलेले. जास्त करून लाईन चार्ट, कॉलम चार्ट वगैरे जास्त यूज केले जातात. पाय चार्ट पण खूप कमी यूज केला जातो. मॅप्स पण एक यूज केला जातो. तर अशा पद्धतीने तुम्ही थोडं हे प्ले करू शकता या चार्टवरती, आणि या चार्टचा जर वापर केला आपण तर बऱ्यापैकी आपण आता तुम्ही बघा की आपला हा जो डेटा इथं पिव्होट टेबलमध्ये दिसतोय त्याच्यापेक्षा ह्या चार्टमध्ये एकदम व्यवस्थित दिसतो, आणि याच्यात मग डेटा आपल्याला पाहिजे तसं आपण डिस्प्ले करू शकतो. बरीचशी फॉर्मॅटिंग असते. इथे गेलं तर तुम्हाला याच्यात सगळं डिटेलमध्ये की असतात की याच्यात पर्टिक्युलर इथं डेटा व्हॅल्यू आपल्याला डिस्प्ले करायची आहे का टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये वगैरे, ह्या फॉर्मॅटिंग असतात. जसं जसं तुम्ही हळूहळू जेव्हा ऍक्च्युअल चार्ट्स वगैरे क्रिएट करायला जाशाल त्यावेळेस तुम्हाला ह्या गोष्टी आपोआप जमतील, किंवा थोडीफार प्रॅक्टिस करत जा. जसं वेळ असेल एखादा चार्ट घ्यायचा, त्याच्यात काय काय ऑप्शन्स असतात, मग आता याच्यात तुम्ही जर राईट क्लिक जर केलं आणि फॉर्मॅट प्लॉट एरिया जर म्हटलं, तर प्लॉट एरियामध्ये म्हणजे हा पर्टिक्युलर प्लॉट एरिया आहे, याच्यात आपण बरेचसे हे चेंजेस करू शकतो. किंवा काय म्हणतात ना त्याला की याच्यात आता मी ग्रेडियंट राईन, आता असं काहीतरी मी असा कलर चेंज केला, तर त्याचा इंटरनली आता याच्यात मी आता काही काय काय चेंजेस करू शकतो. आता माहीत नाही एक नेमकं कुठे कुठे होईल, परंतु ह्या बऱ्यापैकी आपल्याला असे काही ऑप्शन्स आहे की जे आपण घेऊ शकतो, आणि ते त्यानुसार हे चेंज होत राहतील. हे झालं. त्यानंतर हे जे लिजंड आहे, लिजंडची पण स्पेसिफिक फॉर्मॅटिंग आहे. मग याची पण फॉर्मॅट लिजंड म्हणून असतात. मग याच्यात कुठे डिस्प्ले करायचे, टॉपला डिस्प्ले करायचे, बॉटमला डिस्प्ले करायचे की लेफ्टला डिस्प्ले करायचे, ते आपण इथे करू शकतो. त्यानंतर लेट्स से मी आता इथं टॉप राईट असं इथे करतो, इथे डिस्प्ले करतो. तर अजून बरेचसे आता याच्यात तुम्ही इथे बघितलं मूव्ह करू शकता. चार्टची पोझिशन चेंज करायची असेल तर आपण इकडे तिकडे मूव्ह करू शकतो, फॉन्ट चेंज करू शकतो. आणि हा जो आहे ना चार्ट एरिया, फॉर्मॅट चार्ट एरिया, पिव्होट चार्ट ऑप्शन्स वगैरे आहे, हे पण आहे. पिव्होट चार्ट ऑप्शनमध्ये पण बरेचसे काही फॉर्मॅट्स आहे जे डिफॉल्ट असतात, ते बऱ्याच वेळा यूज होतात. काही स्पेसिफिक आपली रिक्वायरमेंट येईल तेव्हा आपण हे यूज करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण हे चार्ट्स क्रिएट करू शकतो. तुम्ही स्वतःहून आता थोडंफार काय करा ना, 1-2 असे चार्ट्स क्रिएट करण्याचा प्रयत्न करा याच्यावरती. कॉलम चार्ट क्रिएट करा, लाईन चार्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न करा, आणि बघा थोडंफार एक्सप्लोअर करा, जेणेकरून तुम्हाला ह्या चार्टची थोडी ओळख होईल बऱ्यापैकी, आणि तुम्हाला ऍक्च्युअल जेव्हा काम करण्याची वेळ येईल तेव्हा ते करता येईल. ठीक आहे. तर हे आजच्या सेशनमध्ये एवढंच घ्यायचं होतं मला, पिव्होट टेबल आणि चार्ट्स. उद्या एक थेरी सेशन राहणार आहे, याच्याबद्दल आपलं डिस्क्राईब कसं करायचा डेटा. जेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी असतात की जेव्हा आपला हा डेटा असतो तो आपल्याला प्रेझेंट कसा करायचा किंवा एक्सप्लेन कसा करायचा, त्यासाठी काही फंक्शन्स आहे जे आपल्याला म्हणजे थेरॉटिकली माहिती पाहिजे, काय काय फॉर्म्युलेज यूज होतात जेव्हा आपण डेटा अनालिटिक्सच्या प्रोजेक्टवर काम करतो तेव्हा. ते आपण उद्या बघणार आहोत, आणि त्यानंतर आपण एक एक्सेल डेटा अनालिटिक्सचं फाउंडेशनचं बघणार आहोत बेसिक अजून थोडं, आणि त्यानंतर एक्सेल पण आपण स्टार्ट करणार आहोत. एक्सेलमध्ये आपण प्रत्येकाला म्हणजे रोज जे काय आपण काही फंक्शन्स घेणार आहोत आणि त्याची एक एक्सेल शीट दिली जाईल, त्याच्यावरती तुम्हाला रोज प्रॅक्टिस करावं लागेल. तुम्ही जेवढी प्रॅक्टिस करशाल, फक्त थोडंसं कसं आहे ना, वेळ देत चला. ह्या गोष्टी वेळच्या वेळ केल्या तर तुम्हाला जास्तीत जास्त लवकर समजेल, आणि तुम्ही लवकर ह्या गोष्टी पूर्ण करू शकता सर्व. ठीक आहे.